नमस्कार, मी मुक्ता संजीव जोगळेकर. मनस्पर्श साहित्याद्वारा आयोजित स्वरचित काव्यरचना स्पर्धेत मी सहभागी होत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे निरभ्र. पाहता सूर्यास्तापूर्वी डोकावून या भव्य आकाशात हे अभ्र दिसले मज घोड्यावर स्वार 7 वीरांच्या रूपात. ऐकल्या घोड्यांच्या टापा आणि काही शब्द अकस्मात. सरनोबत खानास ठार केल्याखेरीज येऊ नका आमच्या पुढे. ठाव आहेत हे राजेंचे करारी बोल अवघ्या महाराष्ट्रास. काय वाटले असेल ते शब्द वाचून त्या स्वामिनिष्ठ वीरास. वाहिला माझा उभा जन्म ज्या स्वामींच्या चरणांठाई. आज नशिबी क्रोध तयाचा या घोर चुकी पाय. ज्याने लुटली गावे त्या क्रूर खानास दिले आम्ही क्षमादान. कशी आली त्यावर दया मजसी अन कैसे हरपले भान. स्वराज्य राजा राजाज्ञा अन रयतेचे सुख हेच आमचे सर्वस्व. ज्या क्षणी मोडली राजाज्ञा त्या क्षणीपणास लागले माझे कर्तृत्व. गाजले शौर्य माझे मिर्झाशी युद्ध असो वा साल्हेरची जंग. उमरणीच्या या लढाईने मात्र उमटला आम्हावर कलंक. युद्धानंतर राजेंकडून शाबासकी मिळाली की सुखावतो. ह्याच शब्दांकरिता आम्ही लढाईत जीव स्वखुशीने उधळतो. शत्रू शरण आला ह्या उमरणीच्या खिंडीत आम्ही विजयी झालो. राजेंच्या पत्रातील शब्द ऐकता उमगले की आम्ही जिंकूनही हरलो. या अपराध भावनेत उमगला आम्हास त्या खानाचा ठाव. उठलो तडक आणि घेतली त्या नेसरीच्या खिंडीकडे धाव. शरीरावरील जखमांपेक्षा धुमसत होता काळजावरील घाम. मागून पुसट ऐकू येऊ लागले, पुढे घात आहे जाऊ नका राम. राजे गुन्हा घडला आहे द्यावे आम्हाला तुम्ही क्षमादान. नाही आज संपवले खानास तर देऊ आम्ही आमचे प्राण. गेला आमच्या निर्णयाने आमच्या स्वामिनिष्ठेला तडा. राजे कृपया ह्या सेवकाचा अंतिम मुजरा स्वीकार करा. राजे मोडली तुमची आज्ञा पण ह्या क्षणी देतो तुम्हा शब्द. खानाच्या सैन्यात तांडव करू असा की काळ होईल स्तब्ध. वेगाने घोडा पुढे फेकताना ऐकला अनेक टापांचा आवाज हा. पाहिले माझ्या अवतीभवती माझे वीर प्रिय मावळे सहा. दिसले मजला समक्ष त्या क्रूर खानाचे अफाट सैन्य. आज जर या युद्धात मृत्यू आला तर होऊ आम्ही धन्य. माझ्या वाघांसह केली गर्जना व शिरलो त्या सैन्यात. वाटले मज जणू तांडव करीती 7 रुद्र साक्षात. इतक्यात आला वादळ वारा व पसरले धुके चोहीकडे. आली शुद्ध मला आणि ते दृश्य अकस्मात अलिप्त झाले. ती गर्जना थांबली आणि शांतता पसरली जणू निसर्ग झाला निशब्द. वादळ वारा थांबला नेत्र उघडून पाहता आभाळ देखील निरभ्र. नेत्र उघडून पाहता आभाळ देखील निरभ्र. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.